डहाणू जमीन घोटाळ्यावर विधानसभेत मोठी कारवाई जाहीर झाली आहे। 4 गुंठ्यांची जमीन परस्पर 40 गुंठे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी संतोष कोटनागे आणि मंडळ अधिकारी ज्योत्स्ना जमजाळ यांना निलंबित करण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही माहिती दिली। शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की या प्रकरणातील लाभार्थी आणि सहभागी सर्वांवर कठोर कारवाई होणार आहे। चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासन उशिरा जागे झाल्याचा आरोप केला, तर आमदार योगेश सागर यांनी निवृत्त महसूल अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे घोटाळे वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला। यावर उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, निवृत्त अधिकाऱ्यांची कंत्राटी पुनर्नियुक्ती तपासली जाईल, गैरप्रकार आढळल्यास त्यांना तात्काळ हटवलं जाईल। डहाणू जमीन घोटाळ्याच्या मुळाशी जाणार, वरिष्ठ अधिकारी दोषी आढळले तरी कारवाई अटळ, अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्र्यांनी विधानसभेत मांडली आहे।